सरकारनं काढलेल्या अधिसूचनेबद्दल मला माहिती नव्हतं, विषय कॅबिनेटमध्ये आला नाही। एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य। भाजप सरकारमध्ये असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, गरज पडली तर पक्षश्रेष्ठींची चर्चा करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अतिशय महत्त्वाचं वक्तव्य। सगळे सोयऱ्यांसंदर्भातील अधिसूचना रद्द करण्याची भुजबळांची मागणी चुकीची। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंची भुजबळांशी असहमती। स्वाभिमानी मराठा हा कुणबीतून कधीच आरक्षण घेणार नाही, तसं केल्यास ओबीसींच्या हक्कांवर अतिक्रमण होईल। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा राज्य सरकारला सल्ला। सगळे सोयरे म्हणजेच सरसकट मराठ्यांना आरक्षण, मनोज जरांगेंचा मोठा दावा। तर फक्त नोंदी मिळालेल्यांनाच कुणबी दाखले, फडणवीसांची प्रतिक्रिया। महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेच्या गोळीमुळे झाली नाही, रणजित सावरकरांचा दावा। फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे विधान केल्याची भूमिका। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची जवळपास 9 तास ईडी चौकशी। 19 वर्षात 1 कोटींचा फायदा झाला, मग 500 कोटींचा प्रश्न कुठे येतो? वायकरांचा ईडीला सवाल। उद्धव ठाकरे युतीबाबत कोणाला भीतात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। वंचित आणि ठाकरे गट युतीबाबत प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकरांचा बोचरा सवाल। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मुदतवाढ। निर्णय घेण्यासाठी नार्वेकरांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत। संभाजीनगरमध्ये पतीशी भांडताना पत्नीनं पेटवून दिलं राहतं घर, तर डोंबिवलीत प्रियकराच्या मदतीनं पत्नीकडून पतीची निर्घृण हत्या। फडणवीसांच्या पुढाकारातून 3.25 लाख कोटींचे करार, 7 कंपन्यांशी केलेल्या करारातून 60,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार। राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश। 15 राज्यातील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान। नवी दिल्लीतल्या विजय चौकात पार पडला बीटिंग द रिट्रीट सोहळा। राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री उपस्थित। जर्मनीत 4 दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग, 45 कंपन्यांचा सहभाग, कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी उपक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।